नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 प्रकरण 3 पृथ्वी आणि जीवसृष्टी हे शिकणार आहोत. मुलांनो, सांगा बरं, आपल्याला पाणी कुठून मिळते? तर आपल्याला पाणी धरणातून, नदीतून, विहिरीतून मिळते. त्याचबरोबर आपले घर हे जमिनीवर किंवा दगड मातीवर बांधले आहे. त्याचबरोबर तुम्ही श्वास घेता तेव्हा तुम्हाला हवेची म्हणजेच ऑक्सिजनची गरज असते. ही गरज भागवण्यासाठी वातावरणातील हवेची मदत घेतो. तसेच पृथ्वीला आकाश आणि उष्णता सूर्यापासून मिळते. हे सर्व आपल्याला अवगत आहे. तर मुलांनो, पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागात जमीन तर काही भागात पाणी दिसते. या पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे. पृथ्वीवर म्हणजेच जमिनीवर राहणारे कुत्रा, वाघ, सिंह, मांजर, हत्ती यासारखे प्राणी असतात. तर पाण्यात राहणारे मासा, कासव, बेडूक यासारखे प्राणी असतात. आणि हवेत म्हणजेच वातावरणात उडणारे चिमणी, कावळा, पोपट, घार यासारखे प्राणी असतात. उडणारे डासांसारखे कीटक असतात. न दिसणारे सूक्ष्मजीवही असतात. म्हणजेच जमिनीवर, पाण्यात, हवेत या तीनही ठिकाणी सजीवांचे अस्तित्व असते. पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडींना सूर्य कारणीभूत ठरतो. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते व त्या वाफेचे ढगात रूपांतर होऊन पाऊस पडतो. वनस्पती सूर्याच्या उष्णतेपासून आपले अन्न स्वतः तयार करतात. पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव हे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करतात. जीवावरण हे इतर तीनही आवरणात दिसून येते. याची माहिती आपण आता घेऊ. मुलांनो, तुम्ही नारळाचे बाहेरील कवच सगळ्यांनी पाहिले असेलच. तर ते कठीण आणि टणक असते. नारळाप्रमाणेच पृथ्वीचे बाहेरील कवचही कठीण असते. ते माती व खडकांचे बनलेले असते. आपण डोंगराळ भागातून प्रवास करताना जमिनीचे किंवा खडकांचे थर पाहतो. डोंगर फोडून रस्ता काढला असल्याने हे थर आपल्याला दिसतात. आपल्या आजूबाजूच्या कोठे जमीन तर कोठे पिकांनी झाकलेली किंवा झाडांनी झाकलेली जमीन आपल्याला दिसत असते. काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी भरलेले मातीचे खोलवर थर दिसतात, तर काही ठिकाणी झाडाच्या मुळांनी भरलेले खडकही दिसतात. काही ठिकाणी पर्वताचे उंचच उंच उतार दिसतात, तर कोठे मोठे मोठे खडक दिसतात. पृथ्वीवरील हा सर्व जमिनीचा थर शिलावरणाचा भाग आहे. आपल्या पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने व्यापलेला आहे. या पाण्याखालीही शिलावरण असते. पृथ्वीचे बाहेरील कवच व त्याखालील थराचा काही भाग मिळून शिलावरण बनते. जमिनीचे खडक किंवा सागराच्या तळाखाली असलेले खडक हे शिलावरणाचेच भाग आहेत. मुलांनो, शिलावरणाची जाडी किती आहे हे प्रत्यक्ष मोजणी करून पाहता येणे शक्य झालेले नाही. पण अप्रत्यक्ष रीतींनी केलेल्या मोजण्यांवरून असे कळून आले आहे की शिलावरणाची जाडी सर्वत्र एकसारखी नसून कमी अधिक आहे. महासागराखाली असलेल्या शिलावरणाची जाडी 5 ते 10 किलोमीटर किंवा काही जागी त्यापेक्षाही कमी आहे. खड्डे असलेल्या भागातील शिलावरण 30 ते 45 किलोमीटर तर काही जागी त्यापेक्षाही अधिक जाड आहे. म्हणून शिलावरणाची सरासरी जाडी सुमारे 15 ते 20 किलोमीटर इतकी भरेल. मुलांनो, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 भाग जमिनीचा आहे, तर बाकी उर्वरित भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. जमिनीच्या सलग व मोठ्या भागास खंड म्हणतात. पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नाही. ती आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, अंटार्क्टिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोप या 7 खंडांमध्ये विभागलेली आहे. या 7 खंडांमध्ये आशिया हे सर्वात मोठे खंड आहे, तर ऑस्ट्रेलिया सर्वात लहान खंड आहे. तसेच पृथ्वीवरील जमीन सगळीकडे सपाट किंवा सारख्याच उंचीचीही नसते.
तिच्या उंच सखलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात. त्यांना भुरुपे म्हणतात. मैदान, डोंगर, टेकडी ही एक प्रकारची पृथ्वीवरील भुरुपे आहेत. मुलांनो, पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी आणि हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प ह्या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण म्हणतात. त्यामध्ये महासागर, समुद्र, नद्या, सरोवर, हिम, बर्फ, भूमिजल आणि हवेतील पाण्याची वाफ यांचाही समावेश होतो. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे. यापैकी बहुतांश प्राणी महासागरांमध्ये सामावलेले आहे. या समुद्रातील पाण्यात विविध प्रकारचे क्षार मिसळलेले असल्याने ते पाणी खारट असते. त्यामुळे अशा पाण्याचा आपल्या दैनंदिन वापरासाठी उपयोग करता येत नाही. अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, हिंदी व दक्षिण महासागर हे 5 महासागर आहेत. महासागर हा आकाराने खूप मोठा असतो. महासागर व जमीन यांच्या सीमा भागाला सागर तट किंवा किनारपट्टी म्हणतात. किनारपट्टीवर वेगवेगळ्या आकाराची जलरूपे तयार होतात. उदाहरणार्थ समुद्र, उपसागर, समुद्रधुनी, आखात, खाडी इत्यादी ही जलरूपे महासागराचेच भाग आहेत. जमिनीवरून वाहणारे पाणी पावसाळ्यात पाऊस पडताना जमिनीवरून वाहणारे पाणी तुम्ही सगळ्यांनी बघितलेलेच असेल. आता हे जमिनीवरील वाहून जाणारे पाणी नदीत, गटारात तर काही पाणी समुद्रात जाते. पृथ्वीवर जमिनीवरून वाहणारे लहान मोठे पाण्याचे प्रवाह असतात. जमिनीवरून वाहणारे पाणी खारे नसून गोडे असते. ते जमिनीवर ओहोळ, ओढा, नदी, धबधबा या स्वरूपात वाहत असते. यांनाच गोड्या पाण्याचे साठे असेही म्हणतात. यांची आपण थोडक्यात माहिती घेऊ. जमिनीवर वाहणाऱ्या जलरूपांपैकी सर्वात लहान असणारा पाण्याचा प्रवाह म्हणजे ओहोळ होय. ओहोळपेक्षाही मोठ्या पण कमी रुंदीच्या जलप्रवाहाला ओढा म्हणतात. नैसर्गिक पाण्याच्या रुंद प्रवाहाला नदी असे म्हणतात. काही ठिकाणी नदीचे पाणी नैसर्गिकपणेच उंचीवरून खाली पडते. तेथे धबधबा तयार होतो. जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला सरोवर असं म्हणतात, तर लहान जलाशयाला तळे असं म्हणतात. मुलांनो, पृथ्वीवरील उपलब्ध असणारे पाणी हे द्रवरूप, स्थायीरूप आणि बाष्परूपात आढळते. स्थायीरूप म्हणजे हिम स्वरूपातील पाणी होय. ते कसे तयार होते याची आपण माहिती घेऊ. ज्याप्रमाणे आपल्या फ्रीजमध्ये 0°C कमी तापमानात बर्फ तयार होतो, त्याचप्रमाणे थंड प्रदेशातही तापमान कमी असल्याने तेथील ढगातील पाण्याचे कण गोठून त्याचे हिमकण तयार होतात. हिमकण म्हणजेच बर्फाचे बारीक बारीक कण. जसे आपल्याकडे पावसाचे पाणी पडते तसेच या प्रदेशामध्ये हिमवर्षा होतो. एकावर एक अशा ह्या हिमाचे थर साचतात आणि ती जमिनीवर साचले की त्यांचा बर्फ बनतो. असे बर्फाचे थरावर थर साचत गेले की त्यांचा आकार प्रचंड मोठा होतो. आपल्याकडे पावसाळ्यात जमिनीच्या उतारावरून पाणी जोरात वाहत जाते. तसेच थंड प्रदेशात जमिनीच्या उतारावरून हे थर अतिशय मंद गतीने खाली सरकतात व त्यांची हिमनदी तयार होते. तसेच समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे मोठे तुकडे असतात, ज्यांना हिमनग असं म्हणतात. हिमनगाचा 1/8 भाग पाण्यावर तरंगतो, पण त्याचा उरलेला 7/8 एवढा भाग पाण्याच्या आत असतो. पूर्वीच्या काळी याची माहिती नसल्यामुळे अनेक जहाजांचे हिमनगाच्या पाण्यातील भागावर आपटून मोठमोठे अपघात व्हायचे. भूजल म्हणजे जमिनीच्या पातळीखाली असलेले पाणी होय. मुलांनो, जमिनीवर वेगवेगळ्या स्रोतातून पाणी मिळते. त्याचप्रमाणे जमिनीखालीही खडकांच्या सजित्र खडकांमध्ये मातीत खूप पाणी साठलेले असते. त्याला आपण भूजल असे म्हणतो. हे भूजल
विहिरी, कूपनलिका यातून उपसून वापरले जाते. अशा भूजलामुळेच अनेक सरोवरांना, विहिरींना, जमिनीखालील झऱ्यांमुळे पाणी मिळते. तर मुलांनो, अशा प्रकारे पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी, हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्यातील साठ्याला एकत्रितपणे जलावरण असे म्हणतात. वातावरण. पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे उंच जातो तसतशी वातावरणातील हवा विरळ होत जाते. हवेचे मुख्यत्वे करून नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे घटक आहेत. याशिवाय इतरही काही वायू अत्यंत कमी प्रमाणात हवेमध्ये आहेत. हे आपण शिकलो आहोत. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर व बाह्यांबर असे विविध थर मानतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर म्हणतात. तपांबरातील हवेत अनेक बदल होत असतात. या बदलांचे पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनावर महत्त्वाचे परिणाम होतात. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो, म्हणून पृष्ठभागालगतची हवा सर्वाधिक गरम असते. तपांबरात वरवर गेले असता हवा थंड होत जाते. वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प तपांबरात असते, म्हणून ढग, पाऊस, धुके, वारे, वादळे अशा हवामानाशी संबंध असलेल्या सर्व घटना तपांबरातच होतात. उंच डोंगरावर गेले असता सभोवतालची हवा पृष्ठभागाच्या हवेपेक्षा विरळ असते. वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व विमाने तपांबराच्या उंचावरच्या भागात उडतात. त्या उंचीवर हवा आणखी विरळ असते. विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी म्हणून विमानात विशेष सोय करावी लागते. पृथ्वीतलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटरपर्यंतच्या थराला स्थितांबर म्हणतात. स्थितांबरात खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ओझोन वायू ही किरणे शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. पाऊस कसा पडतो? सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होते. जमिनीत जिरलेले पाणीही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते. बाष्प हवेपेक्षा खूप हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच जाते. उंचावर जाताना ते थंड होऊन जाते आणि त्याच्यात संघनन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण तयार होतात. हे पाण्याचे सूक्ष्म कण एवढे लहान आणि हलके असतात की आकाशात ढगांच्या रूपात ते तरंगत असतात. सूक्ष्म कण एकत्र येऊन त्याचे पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होते. हे मोठे थेंब जड असतात, त्यामुळे ते तरंगू शकत नाहीत. असे थेंब पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडतात. पावसाच्या रूपाने जमिनीवर आलेले पाणी ओहोळ, नाले, नद्यांमधून शेवटी समुद्राला मिळते. सूर्याच्या उष्णतेने हिमाच्छादित प्रदेशातील बर्फाचे पाणी बनते. हे पाणी नद्यांना येऊन मिळते. बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणी वर जाते व संघननामुळे पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येते आणि शेवटी समुद्राला मिळते. पाण्याचे बाष्पीभवन व संघनन आणि पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात आणि यालाच जलचक्र असं म्हणतात. जीवावरण. पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात. पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रदेश आहेत. काही भागात जमिनीवर वर्षभर बर्फाचा तर असतो, तर काही भागात वर्षभर उष्ण हवामान असते. कोठे उंच पर्वत तर कोठे मैदाने असतात. कोठे खूप पाऊस पडतो तर कोठे कोरडे वाळवंट असते. गोड्या पाण्याच्या नद्या असतात, तसेच खाऱ्या पाण्याचा महासागर असतो. किनाऱ्याजवळ समुद्र उथळ असतो. महासागर किनाऱ्यांपासून दूर अनेक किलोमीटर खोल असू शकतो. पृथ्वीवरील अशा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या सजीवांमध्ये खूप वैविध्य
आढळून येत असते. उदाहरणार्थ, ध्रुवीय बर्फाळ प्रदेशात राहणारे ध्रुवीय अस्वल, आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशातील झेब्रा किंवा ऑस्ट्रेलिया खंडात आढळणारा कांगारू हे प्राणी इतर कुठल्याही प्रदेशात आढळत नाहीत. हत्ती आणि सिंह हे उष्ण प्रदेशात आढळतात. अशा वेगवेगळ्या प्रदेशात वनस्पतींमध्ये देखील आपल्याला विविधता आढळून येते. सजीवातील हीच विविधता त्या प्रदेशांचे वैशिष्ट्य आहे. पृथ्वीवर सगळीकडे म्हणजेच जमिनीवर, पाण्यात व हवेत विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव असतात. शिलावरण, जलावरण, वातावरण या सजीवांचे अस्तित्व असते. या वातावरणातील सजीव त्यांनी व्यापलेल्या भागास एकत्रितपणे जीवावरण म्हणतात. हे नेहमी लक्षात ठेवा. पृथ्वी तलावरील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव इत्यादी सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून आहेत. तसेच ते पृथ्वीच्या आवरणांवरही अवलंबून आहेत. सर्व सजीवांचा जन्म, वाढ आणि मृत्यू जीवावरणातच होतो. आपण काय शिकलो? पृथ्वीचे बाहेरील कवच व त्याखालील थराचा भाग यांच्या एकत्रित आवरणाला शिलावरण म्हणतात. 2. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 एवढा भाग जमिनीने तर 2/3 एवढा भाग पाण्याने व्यापला आहे. 3. जमिनीवरील पाणी व बर्फ, भूजल आणि हवेतील बाष्प यांचा समावेश पृथ्वीच्या जलावरणात होतो. 4. पृथ्वीभोवतालच्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. 5. पृथ्वीवरील जलचक्र सतत सुरू असते. 6. स्थितांबरातील ओझोन वायू सूर्यापासून येणारे घातक अतिनील किरण शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. 6. वातावरणातील शिलावरण आणि जलावरण या तीनही आवरणात सजीवांचे अस्तित्व असते. सजीव व त्यांनी व्यापलेल्या या भागास एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात. धन्यवाद. पाठाखालील स्वाध्याय आपण आपल्या गृहपाठाच्या वहीत सोडवून तो पूर्ण करावा.